आम्ही धरत होतो हेच लोक पोलीस स्टेशन मध्ये न्यायच्या धमकी देत होते. तुम्ही आमच्या बोटावर हात मारले, मग आता लावे मागायला यायची. आपण आता आम्ही लावे धरणं बंद केलं ना, बस आम्ही कसे जगतो आपल्या. हो हो होजी नागोरावजी, आम्ही आता लावे धरणं बंद केलं नाही. आता काही काळ्या म्हणते तसा तुम्ही त्या खोपडीच्या मागाचा बुरा आणून देऊ का तुम्हाला? तर जाऊन जा करा तुरपुरी शाकनं मस्त खा. ते जाऊ दे, 2 शिक्षा गावठी मोहाची दारू असेल ना. काही काढायला विचारा. गावठी मोहाची काही शरम लागते का जी तुम्हाला? चांगले दारू काढत होतो, 2 पैसे कमवत होतो, तो तुमच्या पोटामध्ये दुखला. हा, त्या भांड्या सहित आम्हाला 2-4 वेळा असे मारत मारत गावातून नेले. गावातले लोक आमच्याकडे पाहून हसत होते आणि तुम्हालाही चांगली मजा येत होती. पेतही लागत होत्या आणि मारतही नेत होत्या. आणि पुन्हा आता दारू मागायला आल्या तुम्ही. नाही, आता आम्ही का नाही फिल्टर पद्धतीने दारू काढणं सुरू केलं ना. का सांगून राहिला? फिल्टर पद्धतीने दारू प्यायला मस्त मजा येते. कोणती मजा येते? तब्येत चांगली राहते. बरं कशी कशी बनवता सांगा. सांगेन सांगू का नागरावजी? आमच्याकडे एक गाय आहे का नाही, आम्ही तिला चांगले टॉपलाभर मोह चारतो, वरतून 2 बालट्या पाणी पाजतो. ते रातभर मस्त फिल्टर होते आणि सकाळी कोमट कोमट निघते. मग तोच गारणीला गाराचा आणि तोच पेवाले देवाचा. असा 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 म्हणजे तुम्ही दोघे मला गायचा मूत पाजून राहिल्या नाही बे, नाही बे. एवढ्या भलतेच मुदोल झाले आहे तुम्ही. एखाद्या दिवशी अशा लंब्या केस मध्ये टाकीन का नाही आणि तेव्हा माझा बाजीराव दाखवीन. त्याला माझ्यासारख्याला टोपी टाकायला कमी नाही करून राहिल्या. इतराची गोष्ट सोडा, आता घरी पाहुणे आल्या म्हणून चाललो, पण एखाद्या दिवशी येईल ना पुरी लांबी रुंदीच मागतो. हा, तेच धंदे करत राहा तुम्ही. आमच्या लांब्या रुंद्याच मोजत राहा तुम्ही. मग कमी टोप्या लागतात, गायचा मूत पाजून राहिले. माहित नाही. मस्त जमला मिळे घे आता. हा पुन्हा नाही, आता पुन्हा धंदा सुरू करू आपण. दादा काय करू दादा? माझा वामन दादा इथेच राहत होता ना. पण बारकी तू? हो. खूप उशीर केलास तू येवासाठी. म्हणजे माझ्या वामन दादाचं काही बरं वाईट? तुला कोणीच नाही सांगितलं का? म्हणजे काय झालं? नाही, तसं आहे तुझ्या त्या वामन भाऊ बरोबर संबंधच का म्हणा. दादा तो माझा सख्खा आणि रक्ताचा भाऊ आहे. ते आता समजला तुझे? नाही, आता समजला का? अरे त्या सुदर्शन शेठच्या बहिणीच्या मागे लागून त्या रक्ताच्या नात्याला विसरला असता. तुला तो सिकलसेलचा बिमार होता माहित होता ना, तरी आलास का 1 दिवस पळासाठी? त्या नाही आलास. अरे लई कष्ट केलं त्या वामन तुझ्यासाठी, तुला मोठा साहेब बनवासाठी, तुझ्या शिक्षणासाठी त्यानं आपलं रक्त आठवलं. त्याला रक्ताची गरज असताना सुद्धा रक्त नव्हता घेत, पण तुला शिकासाठी पैसे पाठवत होता. तू मोठा साहेब झालास आणि साहेब झाल्याबरोबर त्याला तू धतुरा टाकवलास. आता भेटायला आलास तू. साहेब बनल्यावर पांढऱ्या फिरुली संघ ह्या गावचा त्या गावी, त्या गावचा त्या गावी फिरत राहिला. पण आपला भाऊ जित्ता हाय का मेला हाय, काय खाते ना काय नाही याच्याकडे लक्ष होता का तुझा? ते तुझी वहिनी कौशी संध्याकाळी संज कशी भागल म्हणून दार पीठ करून या दारची त्या दारी, त्या दारची त्या दारी फिरते. पण तिची तरी काळजी हाय का नाही? काय करू दादा? चिमलीवाडी माझी फार मोठी चूक झाली. मी चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवला, त्याची फळं आता मी भोगतो. दादा सांग ना, माझं वामन दादा कुठे आहे? कोणत्या दादाला भेटणार आहेस का तू? कोणत्या दादाला भेटणार आहेस? अरे ज्या दादाला पोटी पोर न होऊ देता तुलेच पोरगा मानलं, त्या दादाला भेटणार आहेस का? लग्नामध्ये भिकाऱ्यासारखे दिसाल म्हणून तुझ्या बायकोनं त्यांना लग्नाला येऊन दिलं नाही, अपमान करून बाहेर पाठवलं. त्याला किती वेदना झाल्या असतील त्यावेळेस. भिकारी म्हणून त्याला बाहेर पाठवलं तेव्हा. आता रडून कोणता फायदा आहे का? कोणता फायदा? अरे तू देवाला सोडून दानवाची पूजा केलास. वाटला होता आमच्या समाजात एवढा शिकला सवरला असता आमच्या समाजाचा काहीतरी भला करशील. आमच्या नशिबी हे गाव हिंडून जगणं दूर होईल. सरकार तर आमची भटकी अवस्था दाखवशील ना, कोटी तरी जमिनीचा कोरकुटका मागून देशील, आम्हाला जागेवर बसवशील. वाटते रे तुमच्यासारखे लोक शिकले मोठे झाले तर आमचे हक्क आम्हाला मिळवून देतील म्हणून. तर तू तसं काहीच नाही केलास. तो का इंजिनियर का फिंजिनियर हो, कोणता फायदा झाला का तुझा? कोणता फायदा झाला? इंजिनियर झाल्याबरोबर त्या 15 फिपुलीचा घर भरला आणि स्वतःच्या भावाने
भावाचा यानं केलं नाही, हा का समाजाचा करणार आहे, हा का समाजाचा करणार आहे. नाही तर मग काय करू दादा? इमली वहिनी, माझी चूक आता मला कळली आहे, पण मी आता शांत बसणार नाही. मी माझ्या समाजासाठी आवाज उठवणार आणि माझ्या समाजाची दयनीय अवस्था थेट मी कोर्टामध्ये मांडणार. पण पण काय करू दादा? इमली वहिनी, हे सगळं विपरीत घडलं तरी कसं? मलाही काही पक्का माहित नाही आहे, पण घरचा इंटरनेट सुरू करून पाहतो. हो, कव्हरेज जर पकडलं तर माहिती बरोबर भेटू शकते. पण काय करू दादा, इथे ना टावर ना काही, मग कसं काय इंटरनेट सुरू करणार? पाहत तर आहे, बिना टावरनं कव्हरेज पकडते का नाही ते? फक्त कव्हरेज पकडासाठी ना काहीतरी लागते. होय काय काळ्या कुठे चाललास तू? ओके मग काका ते खूप माहिती आहे. हाव पाय माझा एंटी. हा तर इमले, मी का म्हणत आहो, का? ह्या एवढ्या घडामोडी झाल्या, त्या दुर्गी संघ तसा झाला, तो वामन दादाचा जीवन बर्बाद झाला, हा कसा झाला सांग. आता मला कसं माहित असेल बरं? हो का? मग मी का केलो? काहीच नाही केलीस तू. नाही बाबा. नाही, तो सुदर्शन पवार नेहमी तुला फोन करत राहे, तुझ्या मांग हिंडे, तू त्याच्या मांग हिंडेस, आणि तो चिमणीच्या कोतुरल्यातून तो आपला तो मोबाईल काढेस नेहमी बोलत राहीस. कायसाठी हो? एवढा कोणता काम होता? पाय काळ्या मला काहीच माहित नसे बरं. हो का? मग काका ते साहेब लावायसाठी फोन करत होते, त्या तसं बोलत होतो ना. हो, नुसते लागेने किती चालत होते. छान, आता मी दंड्या चालतो. आता का करून राहिलास बरं? काय करू दादा? अरे कदाचित तिला काही माहिती नसेल. बारक्या, तू पाहे तर आहे, बरोबर बोलते का बोलण्यासारखी, तू पाहे तर आहे. बारक्या दादा वाचव मला, हा कायच्या बाय बोलून राहिला तू मला आता काय चांगल्या पुन्हा सांगतेस करायचा, काहीच नाही माहिती आहे. नाही मला काय माहित असेल. कशा बसल्या कायचा गेमा सांगतेस का नाही सांग. एकाच कोपरलाच कवलं देवा. आता जर सांगलीच नाही तर दुसऱ्याला लचकवतो. सांग त्या बायकाला, सांग का झाला. आपणच तो सांगतो मी, सांगतो पप्पा सांगतो. अरे सांगा वहिनी. एक वेळ दुर्गी घरात एकलीच होती, तेव्हा साहेबाने मी फोन करून बोलावलं. म्हणलं दुर्गी एकलीच आहे, तुमचा का आठपावाचा आहे तर आठपा बापा. त्या कामाचे मुली साहेबाने 1500 रुपये दिले होते. हो, आणि मग दुर्गी संग तसा घडल्यावर तुझी बायको ते कोण? प्राची. हो, प्राची. ती आली होती. ते म्हणे जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा मी देतो, पण माझ्या भावाचा याच्यात नाव नको घेऊ म्हणे. बापरे, ते साले एवढे नीच निघतील असे कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आणि नुसत्या त्या पैशासाठी आपल्या समाजाच्या पोलिसांनी गद्दारी केलीस. शोभला काय तुला? जे काय करून बसलो त्याची आता मला पस्तावा होऊन राहिला. खरंच मी मोठी नगर चूक केलं, पण याच्यानंतर असं काहीच नाही करत. नाही, तू बहु चुका केलीस. ही एकच नाही, मला सांग, त्या वामन दादा तो तेवढा चांगला माणूस, त्याच्यावर चोरीचा आरोप आणला, त्याचा घरदार झाला. तू चोरी कशी त्यानं केलं होतं का का? तो सोडा आला कुठून त्याच्या घरी? नाही मारू नको, मारू नको. एक वेळ ते सुदर्शन साहेब पाटीलच घरी आले होते. एका चिलीत मला सोनं आणून दिला आणि मला म्हणला तो वामन दादाच्या झोपडीत ठेव म्हणून. मी त्याला जसा सांगलो तसाच केला. त्याही कामाचे मला पैसे दिले होते. पण एक वेळ वामन दादा तुझ्या शोधामध्ये घरी आला होता त्याच्या, तेव्हा त्यानं काय बाय बोलले ना का केला तर का माहित नाही, पण मला आता माहित नसे रे बाबा खोटी केला ना का करत आहे तर. म्हणजे याचा असं वहिनी, तुला वामन दादाचा पत्ता माहिती असेल? नाही मला पत्ता माहित नसेल, पण हो मी ना त्याला पाहू लागेल. मी येतो मी तुमच्या संग. आता मी अशी नाही वागत बापा, काय वागत अशी. असे धंदे केलीस का नाही? तू आहे तुझ्या. बरं काय करू दादा, आपल्याला लवकरात लवकर वामन दादाच्या शोधात निघायला पाहिजे, नाही तर तिकडे काही अनर्थ घडल्याशिवाय राहणार नाही. हो, काही होऊ शकते. पण मी येतो. निघा तुम्ही निघा. हो, लवकर ये आमच्या हो, मागं. मी येतो. चल. येतो. ओके बापा, पहाडात आवाज झाले. आता का करू मी? आता तर साहेबाले फोन लावा लागते. साहेब माझा काही खरा नाही.
हॅलो हॅलो मालक, म्हणजे मी रात काय बोलतो. ओ आता मी तुमच्या कामात मदत नाही करू शकू रे बापा. का केलं म्हणता म्हणजे माझ्या नवऱ्यानं नाही तसा झोडपलं मले. का म्हणल्या? नाही रे बापा, आता मी तुमच्या कोणत्याच कामात मदत नाही करू लागत. हो सप्पा सांगलो मी, सप्पा सांगलो. त्यानं मला सांगायला लावलं. दुर्गी घरी एकली होती तेव्हा तुम्ही काका केले आणि मला पैसा दिला. सप्पा सांगून टाकलो. आता का करू मी? हो ठेवा फोन ठेवा. मोठा दुखते आता एक किल्लू नाही तर सगळा खंबा चढवतो ना. चांगली झोपतो रे बाबा. त्याशिवाय उठत नाही मी. झोपतो आता चांगली.